तर ही लिखित साधनं बघत असताना आधुनिक भारताच्या या इतिहासाच्या साधनामध्ये, लिखित साधनामध्ये नव्यानं कोणकोणत्या साधनाचा समावेश केलेला आहे हे आपल्याला अगोदर पाहिलं पाहिजे. कोणकोणती साधनं असतात बघा. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये लिखित साधनांचा समावेश, वृत्तपत्र असतात, लक्षात ठेवायचं चांगलं. नंतर चरित्र असतात, नंतर पुस्तकं असतात, आत्मचरित्र असतात, वेगवेगळे ग्रंथ असतात, फॅक्टरी रेकॉर्ड्स असतात, नियतकालिक असतात, पत्रव्यवहार असतात, परदेशी व्यक्तींच्या नोंदी असतात. आधुनिक भारताची किंवा आधुनिक भारताच्या इतिहासामधली ही लिखित साधनं आहेत. पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष देऊन ऐका. वृत्तपत्रे, चरित्रे, पुस्तके, नियतकालिके, आत्मचरित्रे, फॅक्टरी रेकॉर्ड्स, नंतर पत्रव्यवहार आणि परदेशी व्यक्तींच्या वेगवेगळ्या नोंदी यांचा आधुनिक भारताच्या या लिखित साधनामध्ये समावेश केला जातो. बघा, लिखित साधनं आपण साधनांचा वापर करत असताना किंवा साधनांचा अभ्यास करत असताना ही साधनं 3-4 प्रकारामध्ये वर्गीकृत करण्यात आलेली आहेत. हे पहिलं लक्षात ठेवायचं. एक भौतिक साधन, दुसरं लिखित साधन, तिसरं मौखिक साधन आणि चौथं दृकश्राव्य साधन. ओके, हे पक्का लक्षात पाहिजे. आणि मग एक 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 पहिला पण भौतिक साधन पाहिलं, आता दुसरं लिखित साधन. लिखित साधनामध्ये कोण कोण येत आहे? पत्र, वृत्तपत्र, चरित्र, पुस्तकं, नियतकालिका, आत्मचरित्र, नंतर फॅक्टरी रेकॉर्ड्स, नंतर परदेशी व्यक्तीच्या नोंदी आणि नंतर पत्रव्यवहार. अशा वेगवेगळ्या या साधनांचा इतिहासाच्या अभ्यासासाठी आपल्या आधुनिक इतिहासामध्ये लिखित साधनामध्ये समावेश केलेला आहे. आता त्यातली 2 उदाहरणं पाहूया. 2 उदाहरणं आहेत आपल्याला, वृत्तपत्रे आणि नियतकालिका, आणि दुसरं आहे नकाशा आणि आराखडे लिखित साधनामध्ये. आता त्यातले आपण वृत्तपत्रे आणि नियतकालिका बघूया. वृत्तपत्रामधून आपल्याला काय कळतं माहितीये? समकालीन घटनाविषयीची माहिती कळते. समकालीन म्हणजे त्या काळामध्ये घडून गेलेल्या ज्या घटना, घडत असणाऱ्या ज्या घटना आहेत त्याची आपल्याला माहिती मिळत असते. अजून काय आपल्याला माहिती मिळते या नियतकालिकामधून आणि या वृत्तपत्रामधून? तर एखाद्या घटनेचा सखोल अभ्यास करायला मिळतो. मान्यवर असतात ना, मान्यवर म्हणजे विशेष इतिहासाची जाण असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना, त्या व्यक्तींचं विश्लेषण, त्या मान्यवरांची मतांतरे, म्हणजे काय मत आहे, काही विरोध आहे का, वेगवेगळे वृत्तपत्रामध्ये अग्रलेख प्रसिद्ध होत असतात. ती सुद्धा आपल्याला वेगवेगळी माहिती देतात. आपल्याला त्या काळातील राजकीय घडामोडी कळतात, सामाजिक घडामोडी कळतात. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या घडामोडी घरोघरी पोहोचवण्यासाठी ही वृत्तपत्र आणि नियतकालिकच उपयुक्त होती. समजलं, हीच पोहोचायची, हेही ध्यानात असू द्या. त्या काळी सुद्धा ही वृत्तपत्र, नियतकालिक, पाक्षिक, साप्ताहिक, वार्षिक फार प्रभावीपणे काम करायची. आणि ही वृत्तपत्र, नियतकालिक, साप्ताहिक चालवणारे व्यक्ती ज्या होत्या ना, त्या फार प्रभावी, समाजामध्ये ज्यांचा प्रभाव आहे, समाजामध्ये ज्यांचं नाव आहे, लौकिक आहे, अशा पद्धतीच्या व्यक्ती. लोकमान्य टिळक होते, आगरकर होते, नंतर दर्पण चालवणारे भाऊदाजी नाही, मला वाटतं तरखडकर होते. असे विविध लोक, म्हणजे ज्यांचं सामाजिक एक अधिष्ठान आहे, असे लोक हे वृत्तपत्र चालवायचे. त्यांचे विचार लोकांच्यापर्यंत पोहोचायचे. अशा पद्धतीनं सखोल घटनांचा, विश्लेषणांचा, मार्गदर्शकांच्या मतमतांतरांचा अभ्यास करायला या वृत्तपत्रामध्ये आपल्याला मिळतो. आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा तेव्हापासून ही वृत्तपत्र आजपर्यंत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्ञानोदय नावाचं एक वृत्तपत्र होतं, ज्ञानप्रकाश नावाचं होतं, केसरी, मराठा, दीनबंधू, अमृत बाजार पत्रिका, कितीतरी. समजलं, अशा अनेक वृत्तपत्र, नियतकालिक त्या काळामध्ये सुद्धा लोकजागृतीचं महत्वपूर्ण साधन बनलेली होती. आणि या लोक प्रबोधनासाठी ती काम करत होती. लोकजागृती जी आहे त्याचं महत्वपूर्ण काम करण्याचं काम या वृत्तपत्राने केलं. ब्रिटिश सरकार जे होतं त्याविषयी सुद्धा आपल्याला, ब्रिटिश सरकारची भारतविषयीची धोरणं जी होती ती सुद्धा जनतेपर्यंत या वृत्तपत्राच्या आधारेच लोकांच्या पर्यंत पोहोचायची. आणि ब्रिटिश काळामध्ये वृत्तपत्र ही केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक प्रबोधनाची साधनं होती. उदाहरणार्थ, एखादं मासिक असेल, समजा निबंधमालासारखं मासिक असेल, किंवा लोकहितवादी उर्फ गोपाळ हरी देशमुख यांचं शतपत्र नावाचं त्यांनी केलेलं लिखाण असेल, किंवा प्रभाकर या साप्ताहिकातून लिहिलेल्या त्यांच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयावरची भाष्य असतील, ही प्रचंड सामाजिक प्रबोधन करणाऱ्या गोष्टी होत्या. या शतपत्र म्हणजे गोपाळ हरी देशमुख किंवा त्यांना लोकहितवादी म्हणायचे, त्यांनी 100 पत्र लिहिली जनतेला उद्देशून, त्याला शतपत्रे असं म्हणतात. आणि त्या वेगवेगळ्या पत्रांमधून वेगवेगळे त्या काळचे विषय त्यांनी हाताळले आणि समाजापर्यंत ती पोहोचवली. बघा किती प्रचंड प्रमाणात 100 पत्रांमधून 100 विषय मांडले त्यांनी. 100 विषय म्हणजे खूप आहेत ना लोकप्रबोधनासाठी, समाज कल्याणासाठी. आणि अशा पद्धतीनं ही सारी वृत्तपत्र
सारी नियतकालिक त्या काळी फक्त राजकीय घडामोडीच बातम्याच द्यायची नाही, तर समाज प्रबोधनाचं काम करायचे. विष्णू शास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला हे जे मासिक होतं, त्या मासिकामधून सुद्धा विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी प्रचंड लोकांचं प्रबोधन केलं. अशा पद्धतीनं ही वृत्तपत्र आणि मासिक होती. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान सुद्धा फार मोठं आहे. 1920च्या जानेवारी महिन्यामध्ये मूकनायक हे त्यांनी पाक्षिक चालू केलं आणि त्या पाक्षिकांच्या सहाय्यानं, पाक्षिकांच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन सुरू केलं. मूकनायक हे पाक्षिक त्यांनी पहिल्यांदा चालू केलं. त्यांना पुढे विद्या अभ्यासासाठी परदेशी जावं लागलं, म्हणून ते मूकनायक त्यांनी बंद केलं नाही, पण एका मित्राला ते चालवायला दिलं आणि ते पुढे निघून गेले. त्यानंतर परत आल्यानंतर पुन्हा 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र त्यांनी सुरुवात केले, कारण त्यांना त्याची ताकद माहीत होती. जनतेपर्यंत हे पोहोचणार, आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवायचे असेल तर हेच एकमेव माध्यम आहे हे त्यांनी ओळखलेलं होतं. सामान्य जनतेचे प्रबोधन, सामान्य जनतेचं संघटन करण्यासाठी या बहिष्कृत भारत नावाच्या पत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले, लिखाण केले. त्याशिवाय जनता, प्रबुद्ध भारत यासारखी वृत्तपत्रे सुद्धा त्यांनी चालवली आणि समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरापर्यंत पोहोचवली. या वेगवेगळ्या स्तर बघा, मूकनायक होतं, नंतर बहिष्कृत भारत होतं, नंतर जनता होतं, प्रबुद्ध भारत होतं. यांनी आंबेडकरांनी चालू केलेली ही पाक्षिक वृत्तमानपत्र मासिक होती. समजलं? तर अशा नियतकालिका होते. अशा पद्धतीनं अनेक लोक त्यामध्ये उतरलेले होते, अनेक विचारवंत त्यामध्ये, समाजसेवक त्यामध्ये उतरले आणि त्याशिवाय आपला विचार लोकांच्या पुढे जाणार नाही, म्हणून त्यांनी आता हे जे वेगवेगळे लेख आहेत, हे वेगवेगळे समाजसेवक आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी लिहिलेली मते सुद्धा इतिहासाला उपयुक्त ठरतात. वेगवेगळे लेख असतात, मतमतांतरे असतात, विश्लेषण असतात, वेगवेगळे विषय हाताळलेले असतात, समाज प्रबोधन असतं, त्यावरून त्या काळचा समाज कसा होतो हे कळतं. अशा अनेक गोष्टी कळतात आणि म्हणून या वृत्तपत्र आणि नियतकालिकांना, पाक्षिकांना, साप्ताहिकांना सुद्धा काय म्हणतात? इतिहासाचं लिखित साधन म्हणतात. हे एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण आपल्याला पाहायचंय ते म्हणजे नकाशे आणि आराखडे. बघा, वेगवेगळे नकाशे जे असतात ना, ते सुद्धा लिखित स्वरूपात असतात, माहितीये ना. हे लिखित स्वरूपात असणारे जे नकाशे असतात ना, ते नकाशे सुद्धा आपल्याला काय करत असतात? वेगवेगळ्या पद्धतीनं लिखित साधनाच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती पुरवत असतात. इतिहासाचं महत्वाचं साधन या नकाशांना आणि आराखड्यांना मानलं जातं. वेगवेगळे आराखडे, वेगवेगळे नकाशे ते इतिहासातली बरीचशी माहिती देतात. उदाहरणार्थ, नकाशात आपल्याला एखाद्या शहराचं हुबेहूब वर्णन, हुबेहूब माहिती, त्या ठिकाणी असणारी वेगवेगळी ठिकाणं, त्यांचं स्वरूप, त्या शहराचं स्वरूप कसं आहे, व्यवस्था कशी आहे, किती मोठं आहे, हे आपल्याला त्या नकाशाच्या साह्यानं अभ्यासता येतं. ब्रिटिश काळामध्ये सुरू झालेल्या या सर्वे ऑफ इंडिया या स्वतंत्र अशा भारताच्या विविध प्रांत, स्वतंत्र अशा या विभागाने भारताच्या विविध भागाचं नकाशा आणि आराखडे तयार केलेले. समजलं? ब्रिटिश काळामध्ये हे तंत्र सुरू झालेलं आहे. आज आपण नकाशे पाहतो, भारताचा अभ्यास करताना पाहतो की नाही, भारताचा नकाशा समोर ठेवतो, कोणतं राज्य कुठे आहे, पूर्वेकडची कोणते आहेत, उत्तरेकडची कोणते आहेत, दक्षिणेकडची कोणते आहेत, पश्चिमेकडची कोणते आहेत, कोणतं मध्य कोणतं आहे, कुठे काय आहे, बाजूने भारताच्या बाजूने कोणकोणते देश आहेत, कोणकोणते समुद्र आहेत, हे सारं पाहतो आपण, आहे की नाही. हे कशा साह्यानं पाहिलं म्हणजे अभ्यासासाठी उपयोग येते की नाही. नकाशांच्या साह्यानं वेगवेगळे आराखडे असते. ही शास्त्रशुद्ध अशी सर्वेक्षण पद्धती असते. नकाशे काय असेच कुणी बी तुम्ही आम्ही तयार करत नसतो. त्यासाठी ब्रिटिश काळापासून स्वतंत्र असे सर्वे ऑफ इंडिया नावाची संस्था आहे, ती नकाशे तयार करत असते, वेगवेगळे सर्वे तयार करत असते. नकाशाप्रमाणे वास्तू विशारदांना सुद्धा वेगवेगळे आराखडे तयार करायचे असतात. इमारत स्थापत्य कला जी असते ती सुद्धा नकाशावरती चालते, त्यांचं सुद्धा एक नकाशा असतो. बघा, माहित आहे तुम्हाला, स्ट्रक्चर म्हणजे त्या बिल्डिंगचं एक स्ट्रक्चर असतं, ते स्ट्रक्चर सुद्धा हे वेगवेगळे इंजिनियर्स ठरवत असतात. अशा पद्धतीनं हे वेगवेगळे आराखडे तयार होत असतात आणि या आराखड्यांच्या साह्यानं सुद्धा काय केलं जातं, इतिहासाचा अभ्यास केला जातो. आपल्याला वेगवेगळ्या विषयाची माहिती मिळते, वेगवेगळ्या शहरांची, वेगवेगळ्या विभागांची, वेगवेगळ्या प्राकृतिक विभागांची असं म्हणा भूगोलामध्ये, आणि आपण त्यावरून इतिहासाचा एक विश्वासार्ह अभ्यास करू शकतो किंवा इतिहासाला आपण विश्वासार्ह साधन मानू शकतो. अशा पद्धतीनं हे इतिहासातलं एक साधन होतं. या सर्वांच्या या अभ्यासाच्या, इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत. समजलं की नाही. आराखडे आणि नकाशे. उदाहरणार्थ, मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे, या विभागाकडे मुंबई बंदराचा मूळ आराखडा आहे, नकाशा. मूळ मुंबई कशी होती, समजलं. 7 बेटांचं हे शरीर कसं होतं मुंबई, त्यांचा मूळ आराखडा जो आहे इंग्रजांनी तयार केलेला, तो आराखडा आजही आपल्या मुंबई पोर्ट ट्रस्टकडे आहे. त्याचा पुढे काय होतं, हे बंदर पुढे विकसित करत असताना वास्तुविशारद किंवा आपले अभियंते जे असतात ना,
त्यांनी त्या आराखड्यावरून मुंबईचा अभ्यास करून ही मुंबई नगरी मग वसवलेली आहे. नगर उपनगर वसलेले आहेत. समजलं. तो नकाशा नसता तर त्याचा अभ्यास करता आला नसता, आहे की नाही. हा एक ठेवाच आहे, दस्त आहे. अशा पद्धतीनं हे काय असतात आपल्या आयुष्यामधली किंवा इतिहासाच्या अभ्यासामधली ही साधनं असतात. 2 प्रकारची उदाहरणं आपण पाहिली लिखित साधनामध्ये. एक होतं वृत्तपत्र आणि नियतकालिका, दुसरं होतं नकाशा आणि आराखडे. आता आपल्याला तिसऱ्या विभागाकडे जायचं आहे. तिसरा विभाग आहे मौखिक साधनं. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मौखिक साधनांचं कोणकोणत्या मौखिक साधनांचा समावेश केला जातो किंवा कोणकोणत्या मौखिक साधनांना महत्व प्राप्त होतं हे आपल्याला पाहिलं पाहिजे. मौखिक म्हणजे काय माहिती आहे, भौतिक कशी होती, फिजिकल, वस्तू अशा असतात, आणि लिखित कसं लिहून ठेवलेले. तसं मौखिक म्हणजे मुखोद्गत, म्हणजे मुखानं तोंडानं सांगितलेले. समजलं. कोण कोण येतं यामध्ये? लोकगीतं येतात, जात्यावरच्या ओव्या येतात, पोवाडे येतात, अभंग कीर्तनं येतात, लोककथा येतात, प्रसंगवर्णनं येतात, मुलाखती येतात, कलापथकं असतात ती येतात, वेगवेगळे मेळे जलसे असतात, यात्रा वगैरे होतात ना तिथे येतात बघा. नंतर ओव्या असतात आणि नंतर स्फूर्तिगीतं सुद्धा असतात. समजलं तुम्हाला. ही वेगवेगळ्या लोककला आहेत. आणि त्या वेगवेगळ्या लोककला बघा, आपल्या घरात दारामध्ये एक वासुदेव येतो, तो सुद्धा एक लोककलेचाच भाग आहे. माकडवाला येतो, डोंबारी येतो, वेगवेगळे मनोरंजनाचे खेळ करून दाखवतो, आपली संस्कृतीबद्दल सांगतो, बहुरूपिया येतो की नाही घरापर्यंत. आपण ते पाहत नाही तेवढ्या बारकाईनं. म्हटलं हे सारे काय आहेत. किंवा आपली आई घरामध्ये आपल्या त्या जात्यावरती ओव्या म्हणत असते. त्या ओव्या सुद्धा काय आहेत रे, इतिहासाची मौखिक साधनं आहेत. जुना इतिहास सांगणारी ही या ओव्या आहेत. जनाबाईने अशा अनेक ओव्या लिहिलेल्या संत जनाबाईंनी. त्या जात्यावरती घराघरातल्या त्या बायका बसतात आणि महिला बसतात आणि त्या जात्यावर दळत असताना त्या गातात. आता ती प्रथाच नष्ट झाली आहे की नाही. तुम्हाला ओव्या माहीत नसतील, पोवाडे तुम्ही कधी ऐकत नसाल, किंवा लोकगीतामध्ये एखादं स्फूर्तिदायी गीत तुम्हाला माहित नसेल. मी ऐकत तुम्हाला एखादं आहे ना, स्फूर्तिगीत. बघा, स्फूर्तिगीत म्हणजे काय असतं माहिती आहे आपल्याला. यामध्ये या मौखिक साधनामध्ये 2च उदाहरणं पाहिजेत. एक स्फूर्तिगीत आणि दुसरा पोवाडा. समजलं. बाकीचे कोणकोणते ते लक्षात ठेवायचं. लोकगीता आहे, पोवाडा आहे, लोककथा आहे, प्रसंग वर्णन आहेत, मुलाखती आहेत, कलापथके आहेत, जलसे आहेत, मेळे आहेत, ओव्या आहेत, स्फूर्तिगीतं आहेत. अजून एकदा सांगू का? लोकगीतं, नंतर पोवाडे, लोककथा, प्रसंग वर्णने किंवा मुलाखती किंवा कलापथके किंवा ओव्या आणि स्फूर्तिगीतं. हे काय आहेत? मौखिक साधनं आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करणारी ही मौखिक साधनं आहेत. त्यातली 2 आपल्याला पाहिजे आहेत उदाहरणं म्हणून. एक स्फूर्तिगीते आणि दुसरं पोवाडे. आता बघा, स्वातंत्र्योत्तर चळवळीमध्ये, स्वातंत्र्य चळवळ तुम्हाला माहिती आहे, त्या स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक स्फूर्तिगीतांची रचना केलेली आहे. ही अनेक स्फूर्तिगीते आहेत. त्यापैकी अनेक गीतं आज ही लिखित स्वरूपात आपल्याला उपलब्ध असलेली दिसतात. मोठमोठे शाहीर होऊन गेले. शाहीर शेख आहे, शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत, विठ्ठल उमाप आहेत, किती नावं घेता येतील नाही का. हे बाबासाहेब देशमुख आहेत. हे मोठमोठे शाहीर होऊन गेले आणि त्यांनी अनेक स्फूर्तिगीतं गायली आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्या स्फूर्तिगीतांमधून आपल्या जनतेला, भारतीय जनतेला प्रेरित केलं आणि भारतीय जनतेला या लढ्यामध्ये, स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभागी करून घेतलं. अशी ती स्फूर्तिगीतं असतात. अनेक प्रकाशित स्फूर्तिगीतं सुद्धा स्वातंत्र्य सैनिकांना मुखोद्गत होती, अलिखित. बराचसा भाग यांचा ना मौखिक साधनाचा अलिखित आहे, पण ती मुखोद्गत आहेत. बऱ्याच लोकांना ती येतात. मग त्यांच्याकडून आपण म्हणून घ्यायची, ती लिहून घ्यायची, त्याच्यावरून अभ्यास करायचा. या स्फूर्तिगीतामधून आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील परिस्थिती, स्वातंत्र्य आंदोलनामागील प्रेरणा याविषयीची माहिती मिळते. समजलं. अशी अनेक स्फूर्तिगीतं, लोकगीतं असतात. त्यापैकी तुम्हाला एक सांगू का, अण्णाभाऊ साठेंनी, शाहीर शेख यांनी गायलेलं एक गीत आहे, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हे अतिशय सुंदर असं गीत आहे बरं का या लोकगीतामध्ये. त्यामध्ये 105 हुतात्मे झाले. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे त्या चळवळीचं वर्णन आलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राची ही चळवळ आहे आणि त्या चळवळीमधला हा छोटासा, म्हणजे त्या स्फूर्तिगीतातून मांडलेला हा चळवळीचा तो भाग आहे. स्फूर्तिगीत आहे, त्यातून सर्वांनी स्फूर्ती घ्यावी. लोकगीत आहे ते आणि ते अनेक जणांनी गायलेलं आहे. समजलं. तुम्हाला मी दाखवतो वाटलं तर. ते स्फूर्तिगीत इतकं स्फूर्ती देऊन जातं आपल्याला. हे बघा, हे स्फूर्तिगीत आहे.
तर अशा पद्धतीने ही गीतं असतात. अतिशय ऐकलं तुम्ही, त्यामध्ये बघा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं वर्णन आलेलं आहे. अशा अनेक स्फूर्तिदायक गीतं या शाहिरांनी तयार केली आणि लोकांना या चळवळीमध्ये सहभाग घेण्यास उद्युक्त केलं. अशा अनेक चळवळी, अशा अनेक पोवाडे आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहतो. त्यामध्ये पोवाड्यांचाही सहभाग आहे. हे जे पोवाडे आहेत ना, हे पोवाडे आपण वेगवेगळ्या स्वरूपामधून किंवा शिवाजी महाराजांचा पोवाडा, तानाजीचा पोवाडा, सिंहगडचा पोवाडा, असे पोवाडे पाहतो. पोवाड्यामधून ऐतिहासिक घटना असतात ना, तसेच व्यक्तींच्या कारकिर्दीविषयी, कार्याविषयीची आपल्याला माहिती मिळते. ब्रिटिश काळामध्ये, ब्रिटिश आगमनामध्ये 1857चा जो उठाव झाला, ज्याला आपण स्वातंत्र्य लढा असं म्हणतो, विविध क्रांतिकारकांनी त्यामध्ये पराक्रम केले आणि त्यामध्ये भाग घेतला. ते कशाच्या जीवावरती माहिती आहे, कशाच्या आधारावरती ते प्रेरित झाले, तर ही स्फूर्तिगीतं, ही लोकगीतं, हे पोवाडे वेगवेगळे, आणि त्यांनी त्या शूरवीरांच्या कथा त्या पोवाड्यावरून ऐकल्या. लोकांना त्यापासून प्रेरणा मिळाली, त्यांच्यामध्ये चैतन्य निर्माण झालं आणि त्या पोवाड्याचा उपयोग करून घेत स्वातंत्र्य लढ्याप्रमाणेच सत्यशोधक समाजाने सुद्धा अशा अनेक पोवाडे तयार केले. त्या पोवाड्याच्या माध्यमातून शोषित वर्गामध्ये जागृती निर्माण केली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी राहिली. यासारख्या घटनावर आधारित असे अनेक पोवाडे तयार झाले आणि ते शाहिरांनी गायले. त्यातून लोकांना स्फूर्ती मिळाली, त्यातून लोकांनी चैतन्य घेतलं आणि या स्वतंत्र लढ्याला, या स्वतंत्र गीतामधून आणि या वेगवेगळ्या ओव्यांमधून आणि वेगवेगळ्या याच्यामधून आपणाला वेगवेगळ्या पद्धतीने, हे बघा पोवाड्याचा अशा पद्धतीनं हा पोवाडा, अफजल खानाचा वध जो आहे तो पोवाडा आहे. आदिलशाहची विजापुरामध्ये मिरवणूक निघाली आणि त्या मिरवणुकीमध्ये हे घुसलं. हत्तीवर अंबारी, त्यात बसलेला आदिलशाह आणि वाजत गाजत चाललेली मिरवणूक. यानं काय केलं, त्या हत्तीच्या शेपटाला धरलं आणि आपलं तोंड मागं फिरवलं आणि हत्तीला वडायला सुरुवात केली. पुढं चालणारा हत्ती ढुंगणानं मागं सरायला लागला. विचारलं आदिलशाहनं, क्यों बे, हत्ती पीछे क्यों जा रहा है? माउथ काय म्हणत आहे, कोई लड़का है उसको खींच रहा है. क्या है? नौकरी चाहिए मालिक, नौकरी चाहिए. हत्तीला खिचून आणायचं सामर्थ्य ज्याच्यात, एवढ्या बलाढ्य ताकदीचा हा तरुण आपल्याला नोकरी मागतो. आदिलशाहनी त्याला आपल्या फौजेत नोकरी दिली आणि राजांच्या कानातले कुंडल चमकले. सईला हलता येत नव्हता, उडता येत नव्हतं. राजाला डोळे भरून पाहिलं. राजे पंखाजवळ आले. सईच्या शरीराला स्पर्श झाला. राणी साहेबा, राणी साहेबा, आम्ही वचन देत आहोत, शंभू राजाला तीळ मात्र चुकवून. तर अशा पद्धतीनं पोवाडे, स्फूर्तिगीतं, लोकगीतं, जात्यावरच्या ओव्या, या सुंदर सुंदर मौखिक साधनांचा इतिहास लेखनामध्ये आणि इतिहासाच्या या अभ्यासामध्ये आपल्याला उपयोग करता येतो. तुम्ही जर सर्च करून पाहिलं तर अनेक पोवाडे तुम्हाला पाहायला मिळतील, अनेक स्फूर्तिगीतं आहेत, अनेक ओव्या आहेत त्या जात्यावरती महिला म्हणायच्या, किंवा तुमच्या घरामध्ये जरी विचारलं तर या सर्व तुम्हाला कळू शकतील किंवा सांगतील, आहे की नाही. आपण त्याच्याकडे फक्त लक्ष देत नाही, फक्त प्रश्न पाठ करण्यापुरता किंवा अभ्यास करण्यापुरता त्याचा हे करतो. त्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते, चैतन्य मिळतं, बरीचशी माहिती असते आपल्याला, इतिहासाची माहिती, मागच्या घटना ज्या असतात, आपल्या पूर्वजांच्या साऱ्या घटना कळतात. अशा पद्धतीनं ही मौखिक साधनं असतात. 3 प्रकारची साधनं आपण पाहिली, भौतिक साधनं, लिखित साधनं आणि मौखिक साधनं. ओके, आता आपल्याला 4था प्रकार पाहायचा आहे, दृकश्राव्य आणि दृक्श्राव्य साधने. आधुनिक काळामध्ये तंत्रज्ञानाच्या विकासामुळे बऱ्याचशा दृकश्राव्य साधनांचा माहिती मिळवण्यासाठी उपयोग होतो. छायाचित्रण आहे, ध्वनिमुद्रण आहे, वेगवेगळे चित्रपट निर्मिती आहे, या सर्व रेकॉर्डिंग आहे, यांचा वापर इतिहासाची साधनं म्हणून केला जातो. कशा कशाचा वापर रे? दृकश्राव्य साधनामध्ये छायाचित्रण असतं, ध्वनिमुद्रण असतं, चित्रपट असतात, ध्वनिमुद्रिती असतात, छायाचित्रे असतात, रेकॉर्ड्स असतात, वेगवेगळी रेकॉर्डिंग असतात, रेकॉर्ड्स नाही, रेकॉर्डिंग्स.
तर ही काय आहे? दृक्श्राव्य साधने आहेत. छायाचित्र ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक्क स्वरूपातली साधनं आहेत. समजलं? छायाचित्र सुद्धा दृक्क म्हणजे कळतं तुम्हाला? दृक्क म्हणजे डोळ्यांनी जे दिसतं, ऐकतो, आपण पाहतो ती. दृक्क श्राव्य, श्राव्य म्हणजे ऐकणं, दृक्क म्हणजे डोळ्यांनी दिसणं. अशी दोन्ही प्रकारची. त्यामध्ये चित्र जे असतात ना ती डोळ्यांनी दिसणारी दृक्क साधनं आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू, वास्तू या छायाचित्रे काढण्यात, त्याचे छायाचित्र काढण्यात येऊ लागले आणि ते फोटो आजही आपल्या पुढे उपलब्ध आहे. त्या फोटोवरून आपल्याला कळतं. किंवा त्या काळच्या त्या प्रसंगाचं वर्णन करून काही चित्रकारांनी सुद्धा, उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा आहे तो काही फोटो नव्हते, त्यावेळेला फोटोग्राफी नव्हती, पण त्याचं वर्णन ऐकून बऱ्याचशा चित्रकारांनी ते चित्र जसंच्या तसं हुबेहूब काढलं. त्या चित्रामध्ये आपल्याला समजतं राज्याभिषेक कशा पद्धतीने झाला, किती भव्य दिव्य होता, इतिहासाची संपूर्ण माहिती आपल्याला त्यामध्ये मिळून जाते. या छायाचित्रामधून आपणास अनेक प्रसंग कळून येतात. ते प्रसंग कसे घडले, जसे तसे आपल्या समोर ते मांडले जातात. त्याची दृश्य स्वरूपातील माहिती मिळते. आणि मध्ययुगीन काळामध्ये व्यक्ती कशा होत्या, नंतर कशा दिसत होत्या, त्या काळच्या वेगवेगळ्या घटना कशा घडत गेल्या, त्याला व्यक्ती कशा जबाबदार होत्या, त्यांची चित्रे आज हे आपल्याला उपलब्ध असलेली पाहायला